गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी आज बोलणार आहे कल्पनाबद्दल. कल्पनाशक्ती इतकी जोरदार आहे की तुम्हाला जे पाहिजे ते मिळू शकते. 50 वर्षापासून जे प्रकृतीमध्ये होते, जे पक्षींना आपण हरवले विमान बनवून, आणि आपली स्पीड एवढी आहे की 300 प्रति मील ना आरनं आपण उडतो. तर असं शक्य करण्यात आलं कारण की कल्पना कोणी केली? पहिले कोणी कल्पना केली आणि त्याला वास्तविकमध्ये आणलं. जसं तुम्ही समजा की कोणी फोन बनवायची कल्पना केली, कोणी एरोप्लेन बनवायची कल्पना केली, या कोणी लाईट बनवायची कल्पना केली आणि त्याला ॲक्शन घेऊन आणलं गेलं. तर कल्पनाशक्तीच तुम्हाला इथे म्हणजे जे पण ह्या दुनियात जितके पण आविष्कार झालेले आहे ते इथं आणले जाते. आता तुम्हाला सांगू का, जे पण म्हणजे सिंथेटिक आणि रचनात्मक कल्पना हे दोन वेगवेगळे आहे. सिंथेटिक म्हणजे जो होऊ नाही शकत, म्हणजे जो आता मजूर इतके घंटे काम करते, म्हणजे मेहनतनं कोणती गोष्ट आपल्याला मिळते का? श्रीमंत बनू शकतो का आपण? नाही. कल्पना प्लस मेहनत हे दोन अशा गोष्टी आहे जे ते एकत्र आल्यानंतरच ते गोष्ट आपल्याला साकार होतात. तर कल्पना काय एक अशी मशीन आहे, जसं कारखान्यामध्ये काही पण प्रोडक्ट आपण बनवतो तसंच हे मस्तिष्क आपलं विचार बनवते. ठीक आहे, कल्पना बनवते. तसंच रचनात्मक विचार काय आहे? नवीन विचार, नवीन काहीतरी आणणं. ठीक आहे, ह्या दुनियात काहीतरी नवीन आणणं, अशा पद्धतीनं आपल्याला माहीत पडते. आणि प्रकृतीमध्ये असे सूर्याच्या किती किलोमीटर आहे का नाही, लाखो किलोमीटर आपलं दूर आहे ते. तर हे पण शोध लावण्यात आला होता. तर तसंच एक असं होतं, एक डॉक्टर होता. तो डॉक्टर गोन्साल्विस नावाचा डॉक्टर होता आणि तो काय केला, एक केतली मोठी जात आणि एक चमचा आणि एक लाकडी आणली. आता ते विकासाठी आणली होती एक क्लर्ककडे. तर तो डॉक्टरला कर्ज होता, त्यापायी तो विकासाठी आणला होता क्लर्ककडे, आणि क्लर्कनं घेतलं पण ते. तर घेतल्यानंतर काय झालं, घेतलं त्यानं आणि तो 500 रुपये त्या डॉक्टरला दिला आणि तो आपलं चालला गेला. पण जो क्लर्क होता त्यानं काय केला, दिमाग लावला आणि कोकोकोला हे बनवलं. ठीक आहे. तर जे कोकोकोला आहे, जो श्रीमंत बनला कोकोकोला, जो मालक श्रीमंत बनला दौलतनं, तर विचारच वस्तू आहे हे तिथं सांगण्यात गेलं आहे ह्या स्टोरीमध्ये. म्हणजे तुम्ही ते केतलीचं महत्त्व नव्हता, त्या चमच्याचं महत्त्व नव्हतं, काडीचं नव्हतं महत्त्व, पण याच्यापायी किती का उद्योग निर्माण झाले. बॉटल या म्हणजे ज्यूस, या काही असे उसाच्या ज्यूस, असे खूप सारे केतलीनं बनवण्यात आले. पितलची केतली होती, ते केतलीनं फॉर्म्युला होता त्या पेजमध्ये, पेज दिला आणि त्या पेजमध्ये फॉर्म्युला होता. पण कोणाला समजलं? त्या क्लर्कला समजलं. ठीक आहे. सगळ्या गोष्टी नाही समजल्या. त्या डॉक्टरला समजलं, तो पण करू शकला असता, पण नाही, त्यानं सिर्फ विकला ते 500 रुपयात आणि जो व्यक्ती आहे त्यानं घेतला. तर अशा पद्धतीनं इथं सांगण्यात येत आहे की आपला अवचेतन मन खूप जोरदार आहे. ठीक आहे, अवचेतन मनवर विश्वास करा. तसंच काय झालं, एक असा व्यक्ती होता, एक व्यक्ती होता, तो 2 वर्षापासून 10 लाख रुपये डॉलर कसे कमवायचे हे विचार करत होता. आणि त्याला 2 वर्ष त्यानं काहीच कारवाई नाही केली. आणि त्यानं मग काय केलं, 1 हप्ता बाकी होता आणि त्याला असा विचार आला की अगर मी स्टेजवर या न्यूजपेपरवर एक असा संदेश लिहू की मी ह्या 10 लाखात काय करणार आहो. तर त्याचा एक कॉलेज बनवायचं होतं त्याला. तर त्यानं भाषण दिलं का ह्या कार्यक्रमामध्ये भाषण होणार आहे की मी ह्या 10 लाखचं का करणार आहोत. तर तिथं असंख्य लोक, श्रीमंत लोक आले आणि त्यानं नाही का चांगला प्लॅन दिला तिथे. आणि जसं त्यानं प्लॅन दिला तर एक श्रीमंत व्यक्ती कुठून तरी रस्ता बनवून स्टेजवर आला आणि म्हटलं की मी तुला 10 लाख देणार आहे आणि मला विश्वास आहे तर तू कॉलेज बनवून व्यवस्थित करणार, तुझ्यात ते क्षमता आहे. तर त्यानं 10 लाख दिला आणि बहुत बढिया झालं. तसंच एक बुक होती आणि त्याच्या सिर्फ कवर चेंज केला फाडून, तर त्यानंसुद्धा 10 लाख कमवले. असे म्हणजे काय आहे जे आपल्याला विचार आपल्याला सांगते आणि त्याच्यावर विश्वास करावा लागते. विचार प्लस कल्पना प्लस ॲक्शन. ठीक आहे, हे गोष्ट आपल्याला शिकायचं आहे ह्या बुकात. तर जो कार्नेगी होता, कार्नेगीला जे नाही यायचं त्याच्या अवतीभवती असे लोक तो बनवून ठेवायचे, एक्सपर्ट लोक, जो त्यासाठी काम करायचे, एक्सपर्ट होते ते आपल्या फील्डमध्ये, आणि त्याच्याकरता त्यांना इतकी सफलता हासिल केली. तर जेव्हा पण तुम्ही बोलत आहे, तर आता तो जो होता, तर विचारला काय करायचं आहे, आपल्याला जिवंत करायचे आहे, कारवाई करायची आहे, मार्गदर्शन द्यायचे आहे. मग तो विशाल रूपमध्ये तो आपल्याला बल देते. ठीक आहे. तर जो
ईसा मसीह धर्म होता, ठीक आहे, ईसाई धर्म होता, ते सुद्धा दुसऱ्याची हेल्प करा असं तिथं सांगलं गेलं होतं. आणि 2000 वर्षापासून तो चालू आहे त्यांचा विचार. धन्यवाद. अशा काही गोष्टी मी सांगत राहणार आहोत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.